नमस्कार मित्रांनो, मी ओमकार निवडुंगे पुन्हा एकदा माझ्या व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत करतो. तर गेल्या टायमाला मित्रांनो आवाज बसला होता आणि यात्रेला गेलो होतो आमच्या इकडे आणि आता चाललो कोल्हापूरला. हे बघा इथे गाडीमध्ये बसले, दळवी नुसती खायचं घेऊन बसले. दळवी दाखव काय आहे, काय ते बिस्किट घेऊन बसले आणि सामान बघा इकडे पूर्ण गाडी पॅक केले. आणि आता चाललो मित्रांनो कोल्हापूरला. आलो तो साताऱ्यामध्ये आणि सगळी तयार वगैरे झाली, सगळ्यांनी कुर्ते वगैरे घातलेत. आता निखिलने त्या बघा तिकडे निखिल आहे, इकडे त्याचेच आहे आणि मी आता इकडे कुर्ता काढलाय आणि आता चाललो कोल्हापूरला. आता निघतोय आम्ही इकडून. विचार चालला होता सकाळी निघायचा पण सकाळी कोण उठलंच नाही आणि आता वाजलेत 9:21 झालेत. आता निघालो आम्ही. तर कोकणचा प्रवास परवा असणार आहे आणि कदाचित उद्या असणार आहे. तर आमचा कोल्हापूरचा आहे. आपण बघूया कोल्हापूरचा प्रवास आपला कसा होतो ते. तर व्हिडिओ कंटिन्यू राहा, व्हिडिओला पूर्ण बघा. तर मित्रांनो CNG पंपावर आलो आहे. CNG मारायचे आता सध्या एवढ्या खंड आहेत आणि पुढे भेटेल की नाही माहिती नाही. तर त्यासाठी विचार करतो की CNG कडे फुल करून घेतो आणि मग इथून डायरेक्ट निघूया आपण कोल्हापूरसाठी. कारण की एकदा CNG फुल केला ना तर लगभग आपण कोल्हापूरमध्ये पोचू. त्याच्यानंतर मग पुढे कुठे भेटला तर पण जाऊया, कारण की दळवीच्या गावाला जायचं त्याच्यानंतर. आणि ती बघा थोडं लपून बसले प्लस इथे पण. तर CNG भरून घेऊया, लागूया आपल्या पुढच्या प्रवासाला. जस्ट उमरज वगैरे म्हणजे उमरज साईडनं नाही, डायरेक्ट आम्ही कराडला चाललोय. मलारपेठ वगैरे सोडून पुढे आलोय आणि पुढे येऊन बघा कसला कडक व्ह्यू दिसतोय. पूर्ण वरती डोंगर आहेत आणि हा एकदम असा शार्प टर्न होता. तर विचार केला जरा घेऊया आपण, कॅप्चर करूया आणि एक नंबर वाटतंय बघा या साईडला. तर आता इथून डायरेक्ट आपण जाऊया. आलोय कोल्हापूरमध्ये, प्रॉपर अजून कोल्हापूरमध्ये नाही आहे पण हायवेला आहे. रोडचे कामं चालू सगळी, सगळ्यांना भुका लागलेत. तर विचार केला काहीतरी नाश्ता करूया. आता इकडे नाश्ता करूया आणि लगेच नेऊ, कारण आता फक्त 50 किलोमीटर आले. चाललो ज्योतिबा मंदिरमध्ये. तर ज्योतिबाला जाऊया, तिथनं पन्हाळा गडावर जाणार आहे आणि तिथून मग बघूया आपण कसं काय होतं. तिथनं दळवीच्या गावाला जायचं आहे. आता निघूया. ती लोकं बघा सर्व एकदम तयारीत आहेत. जाऊया तर तिथं पुढे नाश्ता करूया. हां तर फायनली मित्रांनो वरती आलो आहे आणि पार्किंगच्या इथे थांबलो आहे. म्हणजे गाडी लावली आम्ही अशीच बाहेर, नाहीतर इकडे दुकान आहे तिकडे लावायला लागते गाडी, गर्दी असते. तर आज काय एवढी गर्दी नाही आहे त्याच्यामुळे आम्ही इकडे बाहेरच रोडवर लावले. हे बघा इकडे. आणि आता ह्या दोघीजणी तयारी करतात मगापासून. आपल्याला आता इथून म्हणजे त्या साईडला पुढे जायचं आहे. बोललो ना तुला एवढं लांबून बघूया. गाड्या बघायची ना. कोणती गाडी होती? BMW ना, X7 त्या गाडीवर चालले. तर जाऊया खाली मंदिरामध्ये, दर्शन घेऊया, पुढचा प्लॅनिंगचे विचार करूया. हे बघा मित्रांनो प्रवेशद्वार आहे पुढे, दख्खनचा राजा. तर तिथून आपल्याला खाली जावं लागणार आहे मंदिराच्या इकडे. मित्रांनो येऊन पोचलो इथं मंदिरामध्ये. गर्दी नाही बघ, बघितलं बोललो ना. तर गर्दी काय एवढी आहे नाही आणि पाय बाजायला लागले तर आपल्याला तिकडून जावं लागणार आहे. मित्रांनो जसं आपण प्रवेशद्वारात आत आल्याच्या नंतर ना आपल्याला कालभैरवाची मूर्ती बघायला भेटते. बाहेर ओपन असल्यामुळे ना आपण बाहेरून इथूनच दर्शन घेऊ शकतो तिचं. त्या साईडला आणि पूर्ण गुलाल उधळला आहे बघा. आणि काय सांगतो रे आम्हाला. अरे भाई आधार कार्ड आहे बघ, समजला असं इकडे. तर इथे दळवी नारळ घेऊन आले मंदिरामध्ये. चले तिथनं तिकडून लाईन लावायला लागणार. मित्रांनो आतमध्ये चाललोय आणि या साईडला हे लोक नंदीदेवाचं दर्शन घेत आहेत. त्या साईडनं आपल्याला आतमध्ये जायचं मंदिरात. तर मित्रांनो आतमध्ये आलो, पूर्ण गुलाल लावते ते आता. हे बघा
महालक्ष्मीचं दर्शन घेऊया या साईडनं. मग पुढे जाऊन आपण ज्योतिबाचं दर्शन घ्या. इथे पालखी आहे. बाहेरचं आपण पहिला तर मित्रांनो दर्शन वगैरे सर्व घेतलं आहे आम्ही आणि आता चाललो आहे पुढे. जिथे आपण आल्या आल्या बघितलं की प्रवेशद्वाराच्या समोर आपल्याला एक मूर्ती बघायला भेटली. तर तिकडे जाऊया काळभैरवाची. तर त्याचं दर्शन घेऊया आणि मंदिराचे जेवढे आतमध्ये फोटो काढायचे होते तेवढे काढले. म्हणजे जेवढं पॉसिबल होऊ शकतं तेवढं काढलं. कारण की आतमध्ये कॅमेरा अलाउड नव्हता आणि व्हिडिओ आणि फोटो अलाउड नव्हतेच, त्यामुळे अलाउड नाही. आणि इकडे आपल्याला एक तोफ बघायला भेटते. ही बघा पूर्ण ती अजूनही तशीच आहे, एकदम खणखणीत. एक नंबर वाटते मित्रांनो. हे बघा आणि एकदम ओरिजिनल तोफ आहे. या साईडला बघा मंदिराच्या बाहेरचा गाभारा पूर्ण. आपण पूर्ण आतनं ना म्हणजे नाही बोललं ना तरी 1 तासाच्या आतमध्ये आम्ही 15-20 मिनटात आम्हाला दर्शन भेटलं. एक नंबर, जास्त टाईम नाही लागला. आता बघूया आपण कुठे जाऊया पुढे. थोडंफार मंदिर फिरूया. मित्रांनो इकडे विहीर आहे ही, त्याच्यामध्ये भरपूर जण पैसे वगैरे टाकायचे. त्यासाठी आता वरतून ना कागद लावला आहे आणि हे लोक आता तेच बघतात इथे खाली. तर विहिरीत जाण्याचा मार्ग तिथून आहे. सध्या कोण जात. पहिले इथून ना पैसे टाकायचे खाली. जायचा मार्ग हा तो जायचा मार्ग आहे, पण पहिले इथून पैसे टाकायचे म्हणून त्यांनी ही जाळी लावली. आणि हे बघा गर्दी असल्यावर ना त्याचा वापर केला जातो. इथून वरतून लाईन लागते पूर्ण. तर मित्रांनो आलो आहे दळवीच्या गावाला. या साईडला बघा खालती पूर्ण गाव आहे इथं. आणि मी, निखिल आणि तेजस आम्ही चाललो इकडे वरती माळ बघण्यासाठी. जस्ट घरात आलो आणि व्हिडिओ नाही काढला. तर वेगळं वाटत होतं कारण की दळवीचं घर बांधायला घेतलं आहे आणि आम्ही दुसऱ्यांच्या घरात होतो सध्या. तर आलो वरती माळाला. वरती त्यांचं गाव वगैरे बघूया जावे, कारण की अंधार पडला तर त्याच्यानंतर व्हिडिओ काढायला नाही भेटणार आहे. आणि वैताग आला. ज्योतिबाला गेलो. ज्योतिबावरनं जाणार होतो पन्हाळ्याला. पन्हाळ्यावरनं आम्ही जाणार होतो महालक्ष्मीला. पण नंतर विचार केला की इकडे यायचं आहे. दळवीच्या गावची पालखी होती. तर पालखी एकदा निघाली तर गावात येण्याची एंट्री बंद होणार आहे. तर त्यासाठी बोललो डायरेक्ट निघूया. तर जस्ट आता 5 वाजून गेलेलं आहे आणि आम्ही इकडे पोचलो आहे. बघूया ही लोक आपली चाललेच वरती. दम लागायला लागला आहे जाम. कुठं नेतात का माहिती.
तर मित्रांनो, काल काही व्हिडिओ संपवायला टाईम नाही भेटला, पण व्हिडिओ संपवायचा होता म्हणून आज व्हिडिओ संपवतो आहे. काल पालखी निघाली होती काळभैरवाची, तर तिकडे दंग होतं सगळी, त्याच्यामुळे व्हिडिओ संपवायला टाईम नाही भेटला आणि येऊन घरी डायरेक्ट झोपून गेलो. मी दुसऱ्या गावात आलो आहे आम्ही. हे बघा, दळवीच्या आजीचं गाव, हे आजीचं घर आहे तिच्या, तर इकडे आलो आहे. आणि हा व्हिडिओला मी इकडेच एंड करतो आहे, कारण की आज आम्ही परत चाललो आहे. एक तर बाळूमामाला जायचा प्लॅन ठरवला आहे, बघूया आपण कुठे जातो आहे. बाळूमामाला पण जायचं आहे आणि महालक्ष्मीला पण जायचं आहे कोल्हापूरला. तिथनं आपण कोल्हापूरवरनं कोकणात जाणार आहे. तर बघूया आपला प्रवास कसा होतो आहे आजचा. तर ह्या व्हिडिओला मी इकडे एंड करतो आहे. पुढचा ब्लॉग लवकरच येईल, तर तुम्ही बघा, कारण की त्या ब्लॉगमध्ये आम्ही कोल्हापूरला जाणार आहे महालक्ष्मीमध्ये, आणि लागलंच बाळूमामाला पण भेट देणार इकडे, आणि मग आम्ही कोकणात जाणार आहे. तर व्हिडिओला कंटिन्यू बघत राहा आणि पुढचा ब्लॉग पण नक्की बघा. तर या व्हिडिओला मी इकडे एंड करतो. व्हिडिओ आवडला तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. व्हिडिओ आपण एका नवीन व्हिडिओमध्ये. आवाज काय अजून शांत नाही बसला तरी पण व्हिडिओ बनवतो आहे. तर भेटूया आपण एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत चला, बाय बाय.